काही करवंदाचं झाड आहे. तर असं काही लोकेशन आहे, वातावरण आहे एक नंबर. एव्हरीबडी वेलकम बॅक टू द चॅनल. दिस इज मी निशी खैरनार. अँड गाईज, आज आपल्याला एका ठिकाणी जायचंय जे माझ्यासाठी अपरिचित आहे, पण आपले एक मित्र आहेत अजिंक्य हजारे, जे आपल्याला तिथे घेऊन जाणार आहेत. तर आता सकाळचे जवळपास 9:30 वाजलेत आणि आपण आता आपल्या घरून निघतोय अजिंक्यच्या इकडे. तिथून अजिंक्य भाऊ सोबत त्यांच्या बाईकने किंवा जमलंच तर दोघं बाईक घेऊन जाऊ, डायरेक्टली आपण त्या ठिकाणी जाणार आहेत. तर हा काही जो काही पूर्ण प्रवास आहे तो मी तुम्हाला आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आज तुम्हाला नवीन एक अशी अपरिचित अशी एखादी वास्तू, एखादं ठिकाण बघायला मिळणार आहे. तर चला आपण आता सुरुवात करूया. काही करवंदाचं झाड आहे. इतके असे करवंद गोळा केलेत, अजून करतोय. पूर्ण झाड भरलेलं आहे, पूर्ण झाड. फिरायला येऊन पूर्ण असा फायदाच होतोय. तुम्ही बघू शकता पूर्ण झाड भरलेलं आहे. लागेल तेवढे करवंद गोळा करायचे, बॅगेत टाकायचे, घरी घेऊन जायचे. मस्त जंगलात आल्यावर याला म्हणता, तुम्हाला माहिती असेल, डोंगराची काळी मैना म्हणता. डोंगराची जंगलाची काळी मैना. ते खूप छान असं आहे, खूप गोड पण आहे. बघू अजून आपल्याला किती गोळा कर. तर इथं थोडे करवंद घेतलेत, तुम्हाला जसं सांगितलं होतं. अजिंक्य हजारे लास्ट आपला AMK कडे गेलो तेव्हा पण सोबत होते, आता पुन्हा इकडे पण सोबत आहेत. आम्हाला करवंद दिसले का राहिले नाही पुन्हा करवंद तोडायला. हे काय मोहाच्या बिटक्या. ओके, याची भाजी करतात. दारू बी पाडतात त्याची. दारू नाही, याची बिटक्या याची भाजी करतात. ओके. ऑफ रोडिंग टाइम आहे. असं काही एक लोकेशन आहे, लोकांना माहिती असेल पण एवढे व्हिडिओज वगैरे मी बघितलेले नाही. आपण आलोत, अजिंक्य भाऊ घेऊन आलेत. आता समोर तिथे एक आयलंड सारखं आहे. जेव्हा इथे पाणी राहत असेल पूर्ण, खूप छान राहत असेल. तिकडे बंदर आहे. बघू आता इथे खिचडी वगैरे खातो, घरून बांधून आणलेली. आणि नंतर मग ट्राय करतो पुढे एखादा धबधबा वगैरे एक्सप्लोर करायला. आताच करवंद घेतलेत. अजून जाताना शक्य होईल तेवढा रानमेवा गोळा करून घेऊन जायचा आहे घरी, आईला वगैरे खाऊ घालायला. मस्त एकदम. तर असं काही लोकेशन होतं. थोडा टाइमपास केला, खाल्लं गेलं. आता पुढे एक वॉटरफॉल आहे, तिकडे जायचंय. बघा तर विषय असा आहे, रस्त्याने जात असताना आपल्याला काजूचे झाडं भेटले. तर आता थोडे काजू वगैरे तोडू आपण, जर तोडता आले तर. दिसत असेल तुम्हाला. तर आपल्याला काजू ॲपल भेटलेलं आहे, ह्याला खाऊन बघू आपण. रस्ता बघा. इकडे ते लोकेशन आहे आणि आता त्या लोकेशनच्या शोधात आम्ही जातोय पायी 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 उन्हामध्ये खूप. तर असं काही लोकेशन आहे, फक्त खाली उतरायला जागा नाही, आता ती शोधावी लागणार आहे. तर रस्ता शोधत शोधत इकडं थोडासा रस्ता सापडलेला आहे. हा तिथपर्यंत जातो ना आता. बघू, एवढं भारी लोकेशन असून खाली जायला रस्ता नाही आहे. हे अनएक्सप्लोर ठिकाण आपल्यासाठी एखाद वेळेस अनएक्सप्लोरच राहणार आहे. तुम्ही बघू शकता.
झालंय, गाडी काढली आणि आता निघायचंय. येताना जो आपल्याला एक नाला दिसला तिथं जाऊन पाण्यात उड्या मारून घेऊ, जाऊया नाशिकला. तर इथे एक लोकेशन आहे, थोडं पाणी वाहतंय तिथे, आपल्याला करायची आंघोळ. तर थोड्या डुबक्या मारून घेऊ इथे लवकरच आणि निघूया. वातावरण आहे एक नंबर, असं काहीतरी पाणी वाहत होतं, एकदम स्वच्छ नितळ. चाल मस्त आंघोळ वगैरे केली. वा, खूप छान, असं पूर्ण अंगातच थकवा निघून गेल्यासारखं झालं आंघोळ केल्यानंतर. पाणी थोडंसं कमी होतं, छान होतं, स्वच्छ होतं, सुंदर होतं. आजूबाजूचा एरिया सुंदर नव्हता फक्त. हे बघा, तुम्हाला दिसत असेल तर ठीक आहे. लोकांनी बाटलीचे म्हणजे इथं येऊन दारू पिऊन बाटल्या फोडून ठेवल्या आहेत. इतकी हुशार असतं लोक.